जुलैला आहे संकष्टी आणि ही निज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी असणार आहे। या दिवशी शुक्रवार आहे। मग या दिवशी पूजा कशी करावी, चंद्रदर्शनाची अचूक वेळ कोणती, कोणते मंत्र म्हणावेत आणि श्रद्धेनुसार कोणते उपाय केल्याने विघ्न दूर होण्याची प्रार्थना केली जाते, चला संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। हिंदू धर्मात प्रत्येक चतुर्थी श्री गणेशाला समर्पित असते, परंतु पौर्णिमेनंतर येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी म्हणजेच संकष्टी ही विशेष मानली जाते। संकष्टी या शब्दाचा अर्थच आहे संकटांचा नाश करणारी। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेनं व्रत, उपवास, पूजा आणि गणेश नामस्मरण केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात असं सांगितलं जातं। म्हणूनच अनेक भाविक बुद्धी, विवेक आणि आत्मविश्वास वाढावा अशी प्रार्थना या दिवशी करत असतात। अनेक भाविक वर्षभर प्रत्येक महिन्याची संकष्ट चतुर्थी अत्यंत भक्तिभावाने पाळत असतात। आता संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्र दर्शनाला अत्यंत महत्व आहे। 3 जुलै रोजी चंद्रोदय रात्री 9:53 होणार आहे। चंद्र दर्शनानंतर दूध आणि स्वच्छ पाणी एकत्र करून आपण चंद्राला अर्घ्य देऊ शकता। अर्घ्य देताना आपल्या कुटुंबासाठी आरोग्य, सुख, शांती आणि विघ्ननाशाची प्रार्थना करावी। त्यानंतर श्री गणेशाला नैवेद्य दाखवून आता संकष्ट चतुर्थीला व्रत कसं करावं, पूजा कशी करावी या संबंधित संपूर्ण धार्मिक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच आणि त्याच्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। तरी सुद्धा थोडक्यात पूजा कशी करावी हे जाणून घेऊया। संकष्टीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी। शक्य असल्यास लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे। देवघर स्वच्छ करून चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे। त्यावर श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो ठेवावी। त्यानंतर दिवा लावून धूप दाखवावा। हळद, कुंकू, अक्षता, लाल जास्वंद किंवा इतर लाल फुलं बाप्पाला अर्पण करावी आणि विशेष म्हणजे बाप्पाला 21 दुर्व्यांची जोडी अर्पण करावी। मोदक, लाडू किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करावा। त्यानंतर संकष्ट चतुर्थीची व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी। शेवटी आरती करून संपूर्ण कुटुंबाने एकत्र प्रार्थना करावी। आता पूजेदरम्यान किंवा चंद्र दर्शनानंतर आपण काही मंत्र जाप करू शकता, ज्यामध्ये ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप 11 किंवा 21 वेळा किंवा 108 वेळा जप करण्याची परंपरा आहे। हा सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी गणेश मंत्र मानला जातो। त्यानंतर गणेश गायत्री मंत्र ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात् आणि शेवटी विघ्ननाशक मंत्र ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। असे हे 3 साधे, सोपे, अतिशय प्रभावी गणेश मंत्र मानले जातात, जे तुम्ही संकष्टीच्या दिवशी जप करू शकता। या दिवशी अनेक जण काही पारंपरिक उपाय सुद्धा करतात। जर मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल तर श्री गणेशासमोर बसून गणपती अथर्व शीर्षाचं पठण करण्याची प्रथाही आहे। मानसिक शांततेसाठी चंद्र दर्शनानंतर आपण ओम सोम सोमाय नमः किंवा ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करू शकता। त्याचबरोबर कार्यात वारंवार अडथळे येत असतील तर श्री गणेशाला 21 दुर्वा अर्पण करून अन्नदान किंवा गोड पदार्थांचं दान केलं जाऊ शकतं। त्याचबरोबर संध्याकाळी तुपाचा दिवा लावून संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन आरती करून घरात भक्तिमय वातावरण निर्माण करावं, ज्यामुळे बाप्पाची कृपा कायम आपल्या कुटुंबावर राहते असं म्हटलं जातं। हे उपाय धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक आधारित आहे। आपापल्या भागातील प्रथा, परंपरेनुसार आणि आपल्या श्रद्धेनुसार हे उपाय आपण करू शकता। त्याचं फळ प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धा, आचरण आणि परिस्थितीनुसार वेगळं असू शकतं। याचबरोबर आपण संकष्ट चतुर्थीचं व्रत करणार असाल किंवा उपवास करणार असाल तर याचा उपवास कसा करावा, तो कधीपासून करावा या संबंधित संपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच। सोबतच संकष्ट चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी काही विशेष उपाय केले जातात, जे आधी सांगितलेले आहे, ज्यात शिक्षण आणि बुद्धीसाठी उपाय केले जाऊ शकतात। मानसिक शांततेसाठी ओम सोमाय मंत्राचा जप केला जाऊ शकतो। रखडलेली कामं पूर्ण होण्यासाठी बाप्पाला 21 दुर्व्यांची जोडी अर्पण केल्यानं आणि मनोभावे प्रार्थना केल्यानं कामातील अडथळे दूर होण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे। आपण हा उपाय सुद्धा या दिवशी करू शकता। आर्थिक स्थैर्यासाठी बाप्पाला आवडणारे मोदक नैवेद्य म्हणून दाखवावे आणि ते गरजू व्यक्तींना अन्नदान स्वरूपात द्यावेत असं सांगितलं जातं। सोबतच संध्याकाळी तुपाचा दिवा लावून बाप्पाला संपूर्ण कुटुंबातील सुख शांतीसाठी प्रार्थना करावी। यामुळे सुद्धा घरात सौख्य लाभतं असं सांगितलं जातं।
या दिवशी नेमकं काय करावं तर श्री गणेशाचे नामस्मरण करावे, शक्य असल्यास उपवास करावा, सात्विक आहार घ्यावा, गरजू व्यक्तींना दान करावे, राग वादविवाद आणि नकारात्मक विचार टाळावेत, तामसिक अन्न आणि मद्यपान सेवन करू नये, खोटं बोलू नये, कोणाचाही अपमान करू नये, पूजा पूर्ण होण्यापूर्वीच उपवास सोडू नये, देवपूजेत घाई करू नये. संकष्ट चतुर्थीशी संबंधित अनेक उपाय आहेत ज्याचे फळ प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धा, आचरण आणि परिस्थितीनुसार तसेच त्या भागातील प्रथा परंपरेनुसार वेगळे असू शकते. मग 3 जुलै रोजी येणारी निज ज्येष्ठ संकष्ट चतुर्थी ही कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी असणार आहे आणि ती अतिशय महत्वाची मानली जात आहे. या दिवशी रात्री चंद्रोदय 9:53 होणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी शुक्रवार आहे म्हणून आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न सुद्धा करू शकता. मग तुमच्या घरी या दिवशी कोणती विशेष परंपरा पाळली जाते? संकष्ट चतुर्थीचं व्रत तुम्हीही करता का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य